नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 25 जुलै 2026. आज आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. ह्या अंदाजामध्ये काय सांगणार आहे, कोणतं धरण कधी भरणार आहे, म्हणजे जायकवाडी धरण भरणार आहे का नाही, आणि त्या शेतकऱ्यासाठी मग आनंदाची बातमी आहे का नाही, ते एक अंदाज देणार आहे. राज्यात आता पावसाचं सत्र कसं राहणार आहे ते एक सांगणार आहे. आणि त्याच्यानंतर राज्यात हे पाऊस कधीपर्यंत राहणार आहे त्याचा सविस्तर अंदाज देणार आहे. तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज 25 जुलै 2026 पासून ते राज्यामध्ये जवळपास 4 ऑगस्टपर्यंत राज्यात दररोज विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. पण तो पाऊस आता रिमझिम स्वरूपाचा नसणार आहे. आता काय होणार आहे, दुपारनंतर ऊन पडणार आहे, दुपारी 2-3च्या नंतर काळोकुट्ट आभाळ येणार आहे, अर्ध्या घंटाचा 1 तासाचा जोराचा पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. तर राज्यात जिल्ह्यावाईज सांगायचं झालं तर सुरुवातीला आपण इकडं जे वंचित जिल्हे त्यांच्यासाठी सांगतो. एक म्हणजे सोलापूर जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी. हे यात्रा परतल्याच्या नंतर म्हणजे आजपासूनच माझी यात्रा निघाली की लगेच राज्यामध्ये सोलापूर जिल्ह्याला देखील चांगला पाऊस पडणार आहे, म्हणून आनंदाची बातमी. धाराशिव जिल्ह्यात देखील पाऊस पडणार आहे, लातूर जिल्ह्यात देखील पडणार आहे, ह्या 5-6 दिवसामध्ये पडणार आहे. त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात देखील पडणार आहे, अहिल्यानगरकडे देखील पडणार आहे, पुणे इंदापूर त्या भागात देखील असणार आहे, इकडं नांदेडकडे देखील असणार आहे, यवतमाळकडे देखील पडणार आहे, हिंगोलीकडे असणार आहे, वाशिमकडे देखील पडणार आहे, जालना जिल्हा, संभाजीनगर जिल्हा, त्याच्यानंतर जळगाव जिल्हा, बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा, वाशिम जिल्हा, ह्या जिल्ह्यात देखील आता म्हणजे ह्या जवळपास 4 ऑगस्टपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. अर्ध्या घंट्याचा पडणार पण जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. सांगली जिल्ह्यात देखील चांगला सरी येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर पुन्हा एक बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ तयार होत आहे आणि त्याचं रूपांतर होत असल्यामुळे ते काय होणार आहे, परत ते महाराष्ट्राच्या दिशेकडे येणार. मग ते पाऊस काय होणार आहे, अति मुसळधार पाऊस पडणार आहे. चंद्रपूर, नागपूर, वर्धा, भंडारा, यवतमाळ, अमरावती, त्याच्यानंतर नागपूर इकडं, त्याच्यानंतर इकडं जळगावकडे जाईन, पुन्हा इंदोर, भुवनेश्वर, इंदोरकडे जाणार आहे, बुरामपूरकडे तसं जात जात पुन्हा इकडं नाशिककडे जाणार आहे, पुन्हा नंदुरबारला मुसळधार पाऊस पडणार आहे. असं करत करत ते पाऊस पुन्हा नाशिक एरियाकडे वळणार आहे, सुरतकडे जाणार आहे, गुजरातकडे पडणार आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, परत नाशिककडे पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळे परत पुन्हा एकदा नद्याला पाणी वाढणार आहे. जे धरण क्षेत्राचा कॅचमेंट एरिया त्यामध्ये पाऊस येणार आहे, म्हणून त्यासाठी आनंदाची बातमी. म्हणजे सांगायचं झालं तर आणखीन जवळपास 4 ऑगस्टपर्यंत राज्यात बऱ्याच भागामध्ये पाऊस पडणार आहे, म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. अर्ध्या तासाचा पडणार आहे पण जोरदार पडणार आहे, म्हणून हे अंदाज सविस्तर लक्षात घ्यायचा. तर माझा परभणी जिल्हा म्हणून परभणी जिल्ह्यात देखील आज दुपारनंतर, आज 25 तारखेला देखील दुपारनंतर चांगला वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून परभणीकरांसाठी आनंदाची बातमी. त्याच्यानंतर इकडं नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर, नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा त्या पट्ट्यामध्ये देखील आता जवळपास 4 ऑगस्टपर्यंत पावसाचा दौर असणार आहे, म्हणून अंदाज लक्षात यायचा. मुंबईकडे चालूच राहणार आहे, मग त्याच्यानंतर इकडे इगतपुरीकडे चालू राहणार आहे, इकडं पुणे, कोपरगाव, शिर्डी ह्या परिसरात देखील पाऊस असणार आहे. त्याच्यानंतर उदर, अकोले, संगमनेर तिकडे पाऊस पडणार आहे, पुण्याकडे पडणार आहे, म्हणून. आणि त्याच्यानंतर घाटमाथा, कोकणपट्टी हे देखील पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्ष घ्यायचा. तेलंगणात आणि कर्नाटक तिकडल्या भागात देखील त्या राज्यात देखील पाऊस पडणार आहे. पण त्याच्यात सगळ्यात जास्त पाऊस इकडे आपल्या महाराष्ट्राच्या पलीकडे गुजरात आहे. गुजरातमध्ये सुरत, अहमदाबाद, बडोदा त्या तिकडं मात्र अतिवृष्टी होणार आहे, म्हणून त्यांनी अंदाज लक्षायचा. मध्य प्रदेशकडे अतिवृष्टी होणार आहे, म्हणून त्याच्यामुळं महाराष्ट्रात पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जायकवाडी धरण, नाथसागर म्हणजे 5-6 जिल्ह्याचं ताण भागवणारं धरण भरणार आहे की नाही याचा सविस्तर खुलासा सांगणार आहे. तर राज्यातल्या म्हणजे जायकवाडीचं जे धरण आहे, तर जायकवाडी धरणाची आज टक्केवारी तुम्हाला एक सांगू इच्छितो. आज राज्याची टक्केवारी जवळपास आता 41% गेलं आहे. तर माझा तरी अंदाज आहे ह्या म्हणजे 4 ते 5 दिवसामध्ये 55% जाणार आहे.